प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम आणखी 2 दिवस वाढलाय। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर 7 तारखेला सुनावणी होणार आहे। वरिष्ठ सत्र न्यायाधीश कश्यप यांनी सोमवारची तारीख आता दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी विजय केसरकर। विजय, प्रशांत कोरटकरचा आता कळंबा कारागृहातील मुक्काम आणखी 2 दिवस वाढलाय। अगदी बरोबर आहे। प्रशांत कोरटकरचा कोल्हापूरच्या कारागृहातील जो मुक्काम आहे तो आणखी 2 दिवस वाढलेला आहे, कारण जी सुनावणी सोमवारी आहे ती तारीख दिलेली आहे। याच्या आधी आपण जर बघितलं तर 30 तारखेला पोलीस कस्टडी आहे ती प्रशांत कोरटकरची संपली होती। त्याच्यानंतर पुन्हा 1 तारखेला सुनावणी झाली आणि 1 तारखेच्या सुनावणीच्या दरम्यान त्याची न्यायालयीन कोठडी ची जी जामीन अर्ज होता तो फेटाळला। नंतर न्यायालयामध्ये प्रशांत कोरटकरनं धाव घेतली आणि त्याच्यावरची सुनावणी आहे ती सोमवारी होणार आहे। एकूण जर बघितलं तर पहिल्यांदा कोर्टाने न्यायालयीन कोठडी 14 दिवसांची सुनावणी आली, जी जवळपास 12 तारखेला संपणार आहे। त्याच्या आधी पुन्हा एकदा प्रशांत कोरटकर सत्र न्यायालयामध्ये गेलेला आहे, मात्र त्याची सुनावणी आहे सोमवारी होणार आहे। प्रशांत कोरटकर कोल्हापूरमधला मुक्काम हा आणखी 2 दिवस। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।